खूप दिवसापासून बऱ्याच लोकांची मागणी होती की ईमेलवर एखादा डिटेल व्हिडिओ बनवा, तर मी आज तुम्हाला ईमेलबद्दल बरीच माहिती देणार आहे। प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ईमेल आयडी असतोच, पण तो आपण फक्त प्ले स्टोअर वापरण्यासाठी करतो। पण आपल्या व्यावसायिक व दैनंदिन जीवनामध्ये ईमेलचा वापर खूप ठिकाणी करता येतो। चला तर आज मी तुम्हाला ईमेल वापरण्याचे फायदे, ईमेल आयडी कसे काढावे, मेल कसा पाठवावा, आपल्याला आलेले मेल कसे चेक करावे, या सर्व गोष्टी शिकविण्याचा प्रयत्न करणार आहे। आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल रोज नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर मित्रांनो, आपण आज ईमेलचे फायदे समजून घेण्याचा प्रयत्न करूया। ईमेल हे जगातलं सर्वात प्रभावी संवाद साधण्याचं माध्यम आहे। ईमेलद्वारे काही सेकंदामध्ये जगभरातील कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही ठिकाणाहून आपल्याला मेसेज पाठवता येतो, मेल पाठवता येऊ शकतो। फक्त ज्याला आपल्याला ईमेल करायचा आहे त्याचा ईमेल आयडी आपल्याला माहित असणं अत्यावश्यक गरजेचं आहे। शिवाय आपल्याला हे कमी खर्चामध्ये करता येऊ शकतं। काही कंपन्या ईमेल सेवा ही मोफत पण देतात, त्यामुळे आपल्याला पैसे देखील खर्च करण्याची गरज नाही। ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला मोठमोठे दस्तावेज, फोटो, व्हिडिओ, PDF जे आपल्याला व्हॉट्सअपवरून पाठवता येऊ शकत नाहीत, अशा मोठ्या फाइल्स आपण ईमेलच्या माध्यमातून पाठवू शकतो। पाठवलेले व प्राप्त झालेले सर्व मेसेज किंवा ईमेल सुरक्षितपणे तुम्हाला साठवून ठेवता येऊ शकतात आणि नंतर उघडून बघता पण येऊ शकतात। एकाच वेळी तुम्हाला अनेक लोकांना ईमेल पाठवता येऊ शकतो। हे कसं करायचं आपण पुढच्या प्रॅक्टिकल मध्ये बघणारच आहोत। याशिवाय तुमचं पासवर्ड आणि इतर सुविधांमुळे ती माहिती सुरक्षित राहते, दुसऱ्यांना पाहता येत नाही। ईमेलचा उपयोग सर्वात जास्त व्यावसायिक व व्यापारी लोकांना करता येऊ शकतो। आपल्या ग्राहकांशी पत्रव्यवहार करता येतो, मार्केटिंगसाठी वापरता येऊ शकतो किंवा आपले झालेले कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहाराबद्दल देखील आपण ईमेलचा वापर करू शकतो। सर्वात जास्त फायदा शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना खूप उपयुक्त ईमेल आहे। विद्यार्थ्यांचे असाइनमेंट, नोट्स, अभ्यासहित प्रोजेक्ट्स हे सर्व आपल्याला साठवून पण ठेवता येऊ शकतात आणि ईमेलद्वारे पाठवता पण येऊ शकते। या सर्व कारणानं आपल्याला ईमेल वापरल्यामुळे वेळेची खूप मोठी बचत होऊ शकते। त्यामुळे ईमेल अकाउंट असणं हे प्रत्येकासाठी अत्यावश्यक गरजेचं आहे। मित्रांनो, ईमेल अकाउंट काढण्यापूर्वी आपण ईमेल आणि जीमेल मधील फरक समजून घेऊया। बऱ्याच लोकांना याबाबत खूप मोठा गैरसमज आहे। सर्वांना ईमेल आणि जीमेल मधला फरक माहित नाही, त्यामुळे ईमेल आणि जीमेल म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊया। ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल, म्हणजेच इंटरनेटच्या सहाय्याने एकमेकांना संदेश पाठवण्याची किंवा प्राप्त करण्याची एक पद्धत आहे। ईमेल म्हणजे पत्रव्यवहार करण्याची एक पद्धत आहे। आता जीमेल म्हणजे काय? जीमेल ही गुगलची कंपनी आहे जी ही सेवा पुरवते। त्या सेवेला त्याने नाव दिलेलं आहे जीमेल। साधं आणि सोपं उदाहरण सांगायचं झालं तर जीमेल म्हणजे एखादं पोस्ट ऑफिस आहे आणि ईमेल म्हणजे ही पत्रव्यवहार करण्याची एक पद्धत आहे। त्यामुळं जीमेल आणि ईमेल ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत। चला तर मित्रांनो, आपण आता ईमेल आयडी काढायला शिकूया। सर्वप्रथम गुगल क्रोमला क्लिक करा, त्यानंतर जीमेलला जा, क्रिएट अकाउंट करा। तुम्हाला वैयक्तिक वापरासाठी हवाय किंवा बिझनेससाठी हवाय ते सिलेक्ट करा। त्यानंतर तुमचं नाव, आडनाव, तुमची माहिती टाका, तुमची जन्मतारीख टाका, आता आपण आपलं नाव संजय जमादार असं टाकलं होतं। या नावाशी साधर्म्य असणारा एखादा ईमेल आयडी आहे का आपण बघूया। तर संजय जमादार या नावानं ईमेल आयडी तर नाहीये, पण संजय जमादार 420 संजय जमादार 57 असा ईमेल आयडी अवेलेबल आहे। तर आपण याला सिलेक्ट करूया, नेक्स्ट करा। तुम्हाला लक्षात राहील अशा प्रकारचा पासवर्ड निवडा। यामध्ये एखादा शब्द कॅपिटल ठेवा, एखादा सिम्बॉल ठेवा की जेणेकरून कोणालाही आपला पासवर्ड हॅक करता येणार नाही। नेक्स्ट करा। आता इथे QR कोड जनरेट झालेला आहे। हा QR कोड तुमच्या मोबाईल फोनने तुम्ही स्कॅन करून घ्या। तुम्ही एकदा मोबाईलवरून व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा ईमेल आयडी ऑटोमॅटिक ओपन होऊन जाईल। आता इथं एखादा रिकव्हरी ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे। रिकव्हरी ईमेल ॲड्रेस ह्याच्यासाठी आहे की समजा तुमचा मूळ ईमेल आयडी मधला डेटा करप्ट झाला, तुम्ही पासवर्ड विसरलात, तर तुम्ही हा रिकव्हरी ईमेल टाकलात तर तिथे तुम्हाला पासवर्ड रिसेटची लिंक येईल किंवा OTP येईल
आणि तुमचा मूळ अकाउंट हा सुरक्षित तुम्हाला ठेवता येऊ शकतो. आता तो सध्याला आपण स्किप पण करू शकतो किंवा दुसरा ईमेल आयडी पण आपण इथं देऊ शकतो. अशा प्रकारे संजय जमादार 57@gmail.com या नावाने आपला ईमेल आयडी ओपन झालेला आहे. ॲग्री करायला अशा प्रकारे आपला ईमेल आयडी इथं ओपन झालेला तुम्हाला दिसून येईल. आता सर्वप्रथम आपल्याला एखाद्याला मेल पाठवायचा आहे. तो मेल कसा पाठवायचा आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. कंपोज मध्ये जावा. इथं ज्याला ईमेल करायचा आहे त्याचा ईमेल आयडी माहीत असणं अत्यावश्यक गरजेचं आहे. जर त्याचा ईमेल आयडी माहीत नसेल तर तुम्ही ईमेल करू शकत नाही. आता मी एक ईमेल आयडी टाकतो. आता मला हा ईमेल आणखीन दुसऱ्यांना पण पाठवायचा आहे. तर इथं तुम्ही CC करू शकता. CC म्हणजे कार्बन कॉपी. तुम्ही इथं आणखीन कोणाला जर ईमेल पाठवत असाल सेम ईमेल तर तुम्ही इथं त्यांचा ईमेल आयडी लिहू शकता. त्याच्यानंतर इथे BCC नावाचा ऑप्शन दिसतोय तुम्हाला. BCC म्हणजे ब्लॅक कार्बन कॉफी. म्हणजे तुम्ही हा जो मेल पाठवताय तो मेल ह्या वरील लोकांना BCC मध्ये ज्यांचा ईमेल आयडी टाकलेला आहे त्यांना मेल पाठवला आहे हे कळणार पण नाहीये. याला म्हणतात ब्लॅक कार्बन कॉपी. आता इथे सब्जेक्ट लिहूया. समजा आपली बर्थडे पार्टी आहे. इथं आपण मेसेज टाकूया. आता बर्थडे पार्टीचा मेसेज तुम्ही ChatGPT कडून पण घेऊ शकता. इथं मी ChatGPT कडून घेतलेला आहे. तर कॉपी पेस्ट करा. हा तुमचा बर्थडे पार्टीचा मेसेज तयार झालेला आहे. आता ह्या बर्थडे पार्टीचा तुम्हाला निमंत्रण पत्रिका पण पाठवायची आहे. तर अटॅच मध्ये जावा. मी एक निमंत्रण पत्रिका ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेली आहे बर्थडे पार्टीची. ही निमंत्रण पत्रिका मी अटॅच करतोय. तर अशा प्रकारे आपला ईमेल आता तयार झालेला आहे. आता इथं सेंड केल्यानंतर आपला मेल सेंड झालेला आहे. इथं मेसेज आलेला आहे, मेसेज सेंड. ज्यांना आपण हा ईमेल पाठवला होता त्या सगळ्यांना हा ईमेल आता गेलेला आहे. तर अशा प्रकारे आपण ईमेल आयडी ओपन करू शकतो. ईमेलच्या सहाय्यानं आपण लोकांना पत्र पाठवू शकतो. त्यामध्ये महत्त्वाचे डॉक्युमेंट स्कॅन करू शकतो. तर मित्रांनो, आता पुढच्या सेशनमध्ये आपण प्रायमरी मेल म्हणजे काय, प्रमोशन म्हणजे काय, सोशल म्हणजे काय आणि हे सगळे मेन्यू काय आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. लवकरच तुमचे फेसबुक, इंस्टाग्राम अकाउंट व ईमेल हॅक होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी याचा व्हिडिओ बनवत आहे. म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मित्रांनो, आपण आता ईमेलच्या बाकीच्या मेनूचा देखील अभ्यास करणार आहोत. मी ऑलरेडी माझा ईमेल आयडी ओपन करून ठेवलेला आहे. हा माझा ईमेलचा इंटरफेस तुम्हाला दिसत असेल. तर सुरुवातीला आपण प्रायमरी मेल म्हणजे काय, प्रमोशन म्हणजे काय, सोशल म्हणजे काय आणि अपडेट्स म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. प्रायमरी मध्ये तुम्हाला डे बाय डे जेवढे काही मेल आलेले आहेत ते तारखेवारी इथे दाखवले जातील. प्रमोशन मध्ये कंपन्या ज्या प्रमोशन करतात, जाहिराती करतात, मार्केटिंग करतात, त्यांचे Amazon, फ्लिपकार्ट त्यांचे काही डिस्काउंट कुपन आले असेल तर त्याचे मेल तुम्हाला इथे आलेले दिसतील. त्याच्यानंतर सोशल मध्ये फेसबुक, इंस्टाग्राम वरती जर तुमचा अकाउंट असेल तर त्याचे अलर्ट्स किंवा त्याचे अपडेट्सचे मेल तुम्हाला इथं पाहायला मिळतील. त्यानंतर अपडेट्स मध्ये बँकेचे अलर्ट्स असतील, पेटीएम असेल, गुगल पे वापरत असाल तर हे सर्व अलर्ट्स तुम्हाला इथं पाहायला मिळतील. अशा प्रकारे 4 वेगवेगळ्या प्रकारच्या कॉलम मध्ये तुम्हाला ईमेल पाहायला मिळतील. मित्रांनो, आता आपण या बाजूच्या मेनूचा देखील अभ्यास करणार आहोत. यामध्ये सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे कंपोज हे मेल पाठवण्यासाठी वापरलं जातं. आता आपण स्टार केलेले मेल म्हणजे काय समजून घेऊया. स्टार केलेले मेल म्हणजे अशा प्रकारचे मेल तुम्ही ज्यांना स्टार करून ठेवलेले आहात याचा अर्थ ते मेल तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. अशा प्रकारचे मेलचा एक वेगळा बॉक्स इथं दिलेला आहे. तो या ठिकाणी सगळे साठवून ठेवलेले असतात. त्यांना आपण स्टार मेल असं म्हणतो. त्याच्यानंतर सुनुजन नावाचा एक ऑप्शन आहे. सुनुजन म्हणजे अशा प्रकारचे मेल ज्या मेलला ठराविक वेळेसाठी तुम्हाला लपवून ठेवायचं आहे, ते दुसऱ्यांना दाखवायचं नाहीये. तर सुनूज ऑप्शन इथं समोर असतो. तर सुनूज केला तर तो मेल ठराविक वेळेसाठी तुम्हाला लपवून ठेवता येतो आणि निवडलेल्या वेळेनंतर तो पुन्हा इनर बॉक्स मध्ये तुम्हाला पाहता येतो. इम्पॉर्टंट मध्ये काही महत्वाचे मेल्स जे खूप महत्वाचे आहेत ते तुम्हाला येतं. जीमेलला वाटतं की ही मेल महत्वाची आहे, ते इथं साठवून ठेवली जाते. सेंड मध्ये तुम्ही आतापर्यंत ज्यांना मेल पाठवलेले आहेत त्या सगळ्या मेल्स तुम्हाला इथं पाहायला मिळतील. ड्राफ्ट्स मध्ये जे मेल आपण टाईप करून ठेवलेले आहेत
पण अजून पाठवले नाहीत, आपल्याला त्यात काही चेंजेस करायचे आहेत, अशा प्रकारचे इनकम्प्लीट असलेले मेल्स तुम्हाला इथं पाहायला मिळतील. परचेसेस मध्ये खरेदी संबंधित ईमेल, ऑनलाईन खरेदीची पावती, ऑर्डर कन्फर्मेशन किंवा तुम्ही फ्लिपकार्टला ऑर्डर टाकली असेल त्याच्याबद्दलची माहिती, अशा प्रकारच्या व्यवहाराशी संबंधित सर्व मेल तुम्हाला पाहायला मिळतील. ट्रॅव्हल्स मध्ये तुम्ही समजा मेक माय ट्रिप किंवा आणखीन कोणत्या कंपन्या, ट्रॅव्हलिंग करणाऱ्या कंपन्याकडे तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्यांचे काही ऑफर्स असतील तर त्यांचे मेल्स तुम्हाला ट्रॅव्हल्स मध्ये पाहायला मिळतील. सोशल अपडेट आणि प्रमोशन हे आपण वर पाहिल्याप्रमाणे जे आपण वर पाहिलेल्या होत्या त्या सगळ्या मेल्सच्या बद्दलची अधिक माहिती परत इथं दिलेली आहे. त्यानंतर शेड्यूल्ड मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे मेल्स ठेवता येतात जे भविष्यामध्ये ठराविक वेळेला पाठवायचं आहे तुम्हाला. आता तुम्ही तयार केली मेल पण तुम्हाला 1 महिन्याने पाठवायचे, त्या ठिकाणी तुम्ही टाइम, डेट आणि वेळ टाकली तर त्यावेळेला ते ऑटोमॅटिक मेल सेंड होऊन जाईल. ऑल मेल मध्ये तुम्हाला सर्व मेल पुन्हा पाहायला मिळतील. स्पॅम हे सर्वात खतरनाक बॉक्स आहे. यामध्ये स्पॅम म्हणजे अनावश्यक जाहिरातीचे किंवा संशयास्पद ईमेल इथे जमा होतात. त्यामुळे स्पॅम मेल पाहताना खूप आपल्याला काळजी घ्यावी लागते. आणि ट्रॅश म्हणजे आपण जेवढ्या काही मेल डिलीट केल्या होत्या त्या सगळ्या मेल्स इथं तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो, सर्वात महत्वाचं इथं सर्च मेल दिलेला आहे. सर्च मेल म्हणजे एवढ्या सगळ्या मेल मधून आपल्याला एखाद्या व्यक्तीचा आलेला मेल शोधायचा आहे, पण एवढं सहजासहजी ते शक्य नाहीये. त्यामुळं त्या व्यक्तीचं नाव किंवा त्याचा ईमेल आयडी टाकून आपण सर्च करू शकतो. मी आता बजाज फायनान्स नावानं सर्च करतो तर बजाज फायनान्स कडून मला जेवढ्या काही मेल आलेल्या होत्या त्या मेल इथं सगळ्या दाखवल्या जातील. हे बघा इथं. तर अशा प्रकारे आपण सर्चिंगच्या माध्यमातून विशिष्ट मेल आपण शोधून काढू शकतो. मित्रांनो, ईमेल हा आपल्या व्यवसायासाठी, शिक्षणासाठी लागणारा महत्त्वाचा घटक आहे. शिवाय हे मोफत आहे. आजच आपला ईमेल आयडी काढा व एन्जॉय करा. आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.